महत्त्वाची बातमी, मुंबईकरांनो लक्ष द्या। आज मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे। याचं कारण पावसाचा मध्य रेल्वेवरती प्रचंड असा जोर वाढलाय आणि त्याचा फटका हा मध्य रेल्वेला बसतोय। मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा ही फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकातनं केवळ ठाण्यापर्यंतच रेल्वे सेवा सुरू आहे। कर्जत कसाराकडनं मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ही केवळ ठाण्यापर्यंतच सुरू ठेवण्यात आली आहे। ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मध्य रेल्वे धावतात, त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत। मुंबईमध्ये दाखल होणं हे अशक्य होणार आहे। दिवा रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। ही काही दृश्य आपण बघतोय दादर या भागामधली आहेत। दादर टीटी हा परिसर असेल किंवा दादर रेल्वे स्थानकाचा पूर्व भाग असेल, या भागात प्रचंड पाणी साचलेलं आहे आणि मुंबईमध्ये हा मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळेच ठाण्याच्या पुढे रुळांवरती पाणी साचलंय आणि तीच माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रथमेश दीक्षित यांच्याकडनं। प्रथमेश, सध्या तुम्ही कुठे अडकलाय, काय तिथली स्थिती? नक्कीच प्रज्ञा, आता मी ठाणे स्टेशनला अडकलेलो आहे। आता गाडी कळवा स्थानक सोडून पुढे गेलेली आहे आणि सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून जे कर्जत बदलापूर भागातून ज्या गाड्या येतात त्यांना रेल्वे स्टेशनवर अनाउन्समेंट करण्यात येत होती की आज गाड्या या ठाणे स्टेशनपर्यंत चालवण्यात येत आहेत। ताज्या माहितीनुसार पहाटे 4 वाजल्याच्या दरम्यान बदलापूर स्टेशनला सुटलेली गाडी ही घाटकोपर स्टेशनला अडकलेली आहे, कारण रुळावर साचलेल्या पाण्यामुळे गाडीला पुढे जाता येत नाही। यावरून मुंबई आणि ठाण्याच्या पुढे भागात होणाऱ्या पावसाचा अंदाज आपण घेऊ शकतो। ही अनाउन्समेंट झाल्यापासूनच अनेक जे चाकरमानी होते, जे मुंबईकडे येणारी लोक होती, त्यांनी गाडी न चढता परत करण्याचा प्रयत्न केला, परंतु जे प्रवासी गाडी ठाण्यापर्यंत जाऊ आणि त्याच्यानंतर पुढे रस्ते मार्गाने जाऊ असा विचार करून गाडी चढवली होती, तेही आता अडकून बसलेले। ठाण्यापर्यंत सुद्धा गाडी पोहोचायला प्रचंड वेळ घेत आहे, त्यामुळे प्रवाशांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। पावसाचा जोर म्हणशील तर ठाण्यात पावसाचा जोर ओसरलेला असला तरीही रुळांवर पाणी साचलेलं असल्यामुळे रेल्वे प्रवासावर त्याचा परिणाम होताना दिसतो। नक्कीच, मात्र प्रथमेश, काही अनाउन्समेंट होत आहेत का, काही उद्घोषणा केल्या जात आहेत का की जेणेयोग्य लोकांना समजू शकेल साधारण किती वेळात पुन्हा एकदा रेल्वे सेवा पूर्ववत होईल, कुठपासून कुठपर्यंत सुरू आहे? नक्कीच, प्रत्येक मध्य रेल्वेच्या बदलापूर पासून ते कर्जत, म्हणजे कर्जत पासून तर ठाण्यापर्यंत प्रत्येक स्टेशनवर अनाउन्समेंट केली जाते की आज मुंबईत होणाऱ्या पावसामुळे गाड्या या ठाणे स्टेशन पर्यंत चालवल्या जात आहेत। त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर अनाउन्समेंट केली तर जात आहे, परंतु ज्यांना अगदी कामावर जाणं गरजेचं आहे ते प्रवासी लोकलमध्ये चढताना दिसत आहेत। जे काही प्रवासी हे परतलेही आहेत, परंतु अनाउन्समेंट प्रत्येक स्थानकावर केली जाते की ठाणे स्टेशन पर्यंतच गाड्या जात आहेत, त्याच्या पुढे गाड्या जात नाही। बरं प्रथमेश, आता अशा लोकांसाठी दुसरा काय पर्याय आहे, पर्यायी मार्ग काय आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं असणार आहे। रस्ते मार्गाने ते येऊ शकतात का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण बघतोय ठाण्याच्या पुढे रेल्वे रुळावरती प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं असल्यामुळे या भागामधनं वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। रेल्वे प्रशासन हे वारंवार अनाउन्समेंट करतंय, उद्घोषणा करतंय रेल्वे स्थानकावरती।